नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण लांजी गावामध्ये एक परिवार आहे छोटा, गणेश दामलवार आणि ताई तुमचं नाव? संगीता गणेश दामलवार. संगीता गणेश दामलवार या आपण एक लांजी येथील परिवाराला शेतामध्ये भेट दिली असता यांनी मला असा अनुभव सांगितला की आज जवळपास 4 वर्षापासून हे माहूरच्या बाजाराला म्हणजे कुठल्याच बाजाराला यांनी भाजीपाला घेतलेला नाही. कारण की त्यांच्या शेतामध्ये स्वतःही त्यांनी कशा पद्धतीनं झाडाची लेकरासारखी एकदम हे केली रुजवण, आणि त्यांच्याकडून आपण कशा पद्धतीने केली त्या ताईकडून आपण ऐकून घेऊ. कारण की भाऊपेक्षा ताई जास्त शेतामध्ये वेळ देते, पण त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊ. सांगा ताई तुमचं नाव? संगीता गणेश दामलवार, हां लांजी. हां आमचं शेत थोडंसंच आहे 3 एकर. बरं त्याच्यामध्ये आम्ही स्वतःची मिरची, हां वांगे, टमाटे लावते. त्याला बरबटी. खत नाही, बरबटी, बरबटी हां. वगैरे लावते. तर मग मला शिमला सांगा लावली. तुम्ही हे लावण्याचा उद्देश काय आहे पाठीमागचा? म्हणजे आम्हाला घरच्या घरी खायला भेटते आमच्या परिवाराला. बरं विकतचं आणून ते अळीनाशक फवारते, हां खत वगैरे देते. त्याच्यामुळे बिमाऱ्या हां, वाढते. वाढते. त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरी लावून आम्ही घरी परिवार खातो आम्ही. बरं हां. हां. तर मग बघू शकता तुम्ही की या ताईनं सुंदर अशी शेतामध्ये झाडं तुम्ही अशा प्रकारे जर झाडं लावले तर विषमुक्त तुम्हालाही खायला मिळेल. आणि आपण आरोग्य ज्या वाढत्या बिमाऱ्या आहे, कॅन्सरसारख्या रोग किंवा इतर, मी जवळपास लांजीला 5 वर्षापासून जशी माहिती देतो किंवा कॅन्सर बऱ्याचशा गोष्टी होतात, बिमाऱ्या होतात, या गोष्टी सांगतात. पण या ताईने स्वतः एक वेळेस माझ्या मीटिंगला हजर राहून त्याचा अवगत करून त्यांनी हे स्वतः शेतामध्ये झाडं लावलेले आहे. तुम्ही बी असे झाडं लावून आपल्या परिवाराला विषमुक्त भाज्या, ज्या काही भाज्या आपल्या परिसरात येते त्या आपण भाज्या लावून आपल्या परिवाराला आपण निरोगी ठेवून या ताईनं असं उत्तम असं काम केलेलं आहे. तर आपण यांच्याकडून अजून आपण ऐकून घेऊ. मला सांगा तुम्ही आता की आता कोणते कोणते तुम्ही लावलेले आहे? मिरची आहे, त्याच्यानंतर टमाटे आहे, अजून वांगे आहे, हां शिमला मिरची आहे, शिमला मिरची आहे, हां बरबटी आहे, तर बरं. पपई आम्ही लावली घरच्या घरी. पपईला काही टाकलेलं नाही? काहीच नाही. बरं. आवरा लावलेला आहे. मग मला सांगा तुमच्या घरी बिमाऱ्या वगैरे काहीच नसेल? काहीच नाही आहे. म्हणजे कोणाला कुठलीही बिमारी नाही? नाही, कुठलंच बिमारी तर नाही. बरं, मग मला सांगा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला एखादा संदेश द्या बरं तुम्ही, की बा काय केलं पाहिजे, म्हणजे कसं हे केलं पाहिजे? काय नाही, पाणी द्यायचं, निंदून काढायचं, गवत वगैरे झालं तर बरं आपल्याला चांगलं ताजं भाजीपाला भेटते. हां बिगर खताचं, बिगर अळीनाशक फवारणी करायची गरज नाही, काही नाही. फक्त रक्षण करायचं, चांगलं पाणी वगैरे दिलं, कटाई करत राहिलं तर छान येते खायला. आम्ही रोज आमचा रोजचा रोज घरी भाजीपाला घरी नेतो. घरी नेतो. हा, हा, म्हणजे तुम्ही बाजारातून आणलेलं नाही? आणलेलं आता किती दिवस झाले तुम्ही बाजारात गेले नाही, बाजारात आणलेलं नाही? आता 2 महिने होत आहे. आम्ही मिरची, वांगे, टमाटे आमच्या घरच्या घरी, बरबटी, आवरा आम्ही घरच्या घरी खापुरतं लावलं छान. आणि बाजारात गेले नाही आम्ही. बरं, हा, घरीच खायला छान ठीक लावलं. आहे. शिमला लावल्या होत्या. शिमलाही लावली? हो. बरं. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो की अशाच पद्धतीने तुम्ही पण आपल्या घरी बाग करा आणि विषमुक्त खा. ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक छोटासा संदेश.